भयतांड झालं तुमान आज लुटलं चोरान भयतांड झालं तुमान. आणि तुम्ही पाहिलं नाही ते यवन जे आहे ते काय करतात, घरदार लुटलं. अरे किती घर आहेत त्यांनी लुटली, किती लोकांवर त्यांनी अत्याचार केले, आणि तुम्ही विचारताय की असं काय केलं त्यांनी. लुटलं चोरान भयतांड झालं लुटलं चोरान भयतांड झालं. गायची मान किती फुलली घालत्या, गायची मान किती फुलली घालत्या. एवढंच नाही, घरदार लुटलं एवढंच नाही, आपल्या आई बाईंच्या आणखी अत्याचार केला, विनयभंग त्यांनी केला. आणि तुम्ही विचारताय की काय केलं. अरे खडी गायीची मान किती तुटती नाही त्या भान. प्रत्येक घडीला आपल्या गोमातेवर अत्याचार केला जातो, गायीची मान कापली जाते, मान त्या गायींचा जीव घेतला जातो. आणि तुम्ही विचारताय की काय केलं. गायीची मान किती तुटती नाही त्या भान, गायीची मान किती तुटती नाही त्या भान. नाही गायला खुदखुर तुमच्या नाही गायला खुदखुर तुमच्या. अरे गाय आपली देवता आहे, आपल्याला लहानपणापासून आपल्याला दूध देणारी ती गाय, आपल्या बरोबर राबणारी ती गाय. आणि त्या गायीचं जर आपण रक्षण करू शकतो नाही तर चुकून आहे आपल्या जगण्याला. असं सगळं तरी घेऊन काय करायचं की जे आपल्या गायीचं आपण रक्षण करू शकत नाही. अरे मावळ्यानो, तुम्ही एखादी पूजा जेव्हा करता तेव्हा त्या पूजेच्या संकल्पामध्ये सुद्धा आपण गायीचा उल्लेख करतो. द्विपद चतुष्पद संहिताना म्हणजे आपल्या बरोबर ती गाय सुद्धा आहे असा आपण संकल्प करतो, कारण ती गाय आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे असं आपण मानलेलं असतं. आणि आज त्या गायीवर अत्याचार होताना तुम्ही म्हणता की काही झालं नाही. अरे गायीचं रक्षण जर आपल्याला करता येत नसेल, धिक्कार आहे आपल्या जन्माला. गायीला तुमच्या आपल्या जन्माला नाही धर्माला धिक्कार तुझ्या नाही धर्माला धिक्कार विठ्ठल करण्याचा आज आम्ही निश्चय केला. विठ्ठल करण्याचा आज आम्ही निश्चय केला. विठ्ठल करण्याचा आज आम्ही निश्चय केला. त्या भगवंताने सुद्धा विचार केला असेल की रोहिडेश्वरावर जेव्हा हा शपथविधी कार्यक्रम होत होता तेव्हा असेच फक्त 2 समय होत्या, बाकी काही नव्हतं. त्यामुळे आता लाईट गेल्या तरी चालेल. आज शिवाजी महाराजांनी तो समोर उभं करायचं आपण. शिवाजी महाराज म्हणतायत अरे आपल्या गायींवर अत्याचार होत आहेत, आपल्या आई बहिणीवर अत्याचार होत आहेत, आणि जर आपण आपल्या गायीलाच नाही राहू शकलो तर काय असा जन्माचा. आपल्या धर्माला जर आपण नाही जगू शकलो तर धिक्कार आहे आपल्या जगण्याला. 500 मावळे हा प्रश्न विचारत होते. हळूहळू प्रत्येकाच्या मनात विचार आला. महाराज म्हणतायत ते बरोबर आहे. लक्षात घ्या, 14 वर्षांचे महाराज होते बरं का. हे कोणी मोठा धीर पराक्रमी माणूस नाही सांगत आहे. 14 वर्षाचे शिवबा त्या लोकांना सांगतायत की आपल्या या धर्मावर अत्याचार होत असताना आपण कसं काय राहू शकतो. आपण गेलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे. त्या 500 जे मावळे जमले होते त्याच्यातले काही मावळे समोर आले. म्हणतात महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काय बोलाल ते आम्ही करायला तयार आहोत. महाराजांना आनंद झाला की एवढे मावळे माझ्या बरोबर राहिलेले आहेत. पण काही मावळे हळूच 2 पावलं मागे सरकतात, हळूच 2 पावलं मागे सरकतायत. कारण ते म्हणतायत की स्वराज्यासाठी आपण शपथ घ्यायची म्हणजे आत्महत्याच करायची. कारण दुसरं काय होणार. आम्ही एवढे मावळे आणि एवढे सगळे आणखी त्या यवनांचं सैन्य. आपण जर शपथ घेतली आणि युद्धाला गेलो तर आपलं तर मरण ठरलेलं आहे. महाराजांनी त्या मावळ्यांना पाहिलं
महाराजांनी त्या मावळ्याला पाहिलं, म्हणतायत मावळ्यावर का परत चालला तुम्ही? का तुमची पावलं मागे जात आहेत? का तुम्हाला वाटत नाही की मी या देशासाठी या धर्मासाठी लढावं? मावळे म्हणतायत महाराज क्षमा करा, तुमची इच्छा आम्हाला कळते, तुमच्या मनोकामना आम्हाला कळतंय, तुमचा उद्देश आम्हाला कळतंय, पण जर आम्ही या आणखी युद्धात समावेश झालो, या जागृतीत समावेश झालो, तर आम्हाला मरण हे नक्कीच आहे, मरण हे नक्कीच आहे. तेव्हा शिवबा त्याला म्हणतोय, काय भीताय तुम्ही मरणाला, काय भीताय आपल्या मरणाला, काय भीताय आपल्या मरणाला, आज नाही पुण्य तर डाव मरणाचा, आलाची आज नाही पुण्य तर डाव मरणाचा, आलाची काय मरणाला भीताय? अरे आज आता काय तुम्ही जगताय? आज तरी जगणं तरी काय? तुम्ही घरातनं बाहेर पडता, भीती लागलेली असते की कधी तो यमनाचा राजा येईल आणि आपल्यावर आणखी आक्रमण करेल. तुमच्या आई बहिणी बाहेर पडतात, घरी येताना सुद्धा त्याला मनात भक्कम लागलेली असते की कुठे आपल्यावर अत्याचार होईल, कुठे आपला विनयभंग होईल. गाई तुम्ही बाहेर सोडता, त्या गाईची कुणी कत्तल करेल ह्याची सुद्धा मला खात्री असत नाही. हे मरण नाही का? हे जगणं आहे का? काय भीताय तुम्ही मरणाला, काय भीताय आपल्या मरणाला, आज नाही पुण्य तर डाव मरणाचा, आलाची आज नाही पुण्य तर डाव मरणाचा, आलाची काय भीताय तुम्ही तुरुंगाला. काय लोक म्हणते की आम्हाला तुरुंगात टाकतील, आम्हाला बंदिखान्यात घालतील. महाराज म्हणताय, शिवबा म्हणताय, काय भीताय तुम्ही तुरुंगाला, काय भीताय तुम्ही तुरुंगाला, देश सारा तुरुंगाचा झाला नरक पुजला, चिरीला देश सारा तुरुंगाचा झाला नरक पुजला, चिरीला काय भीताय तुम्ही तुरुंगाला, काय भीताय तुम्ही तुरुंगाला, देश सारा तुरुंगाचा झाला नरक पुजला, चिरीला काय तुरुंग म्हणता, इथं नेऊन तुम्हाला तुरुंगात टाकणार. आपण राहतो ते तुरुंगातच राहतोय, आपल्याला स्वातंत्र्य नाही म्हणजे तुरुंगच घ्या. तुरुंग कशाला म्हणायचं? आपल्याला जे पाहिजे ते करता येत नाही म्हणून त्याला आपण तुरुंग म्हणतो. आज पण तेच आहे, आपण काहीच करू शकत नाही. तर असं जगण्यात राहण्यात काय मजा आहे? जेव्हा जर तुम्ही तुरुंगात घाबरत असाल, मरणासाठी घाबरत असाल, तर मावळ्याला परत या. त्या देशासाठी आपल्याला लढलं पाहिजे, त्या मातृभूमीसाठी आपल्याला लढलं पाहिजे. सगळे परत येऊ लागले. काही मावळे तरी तसेच उभे आहेत. काय तुम्ही तसले हो झाला, काय तुम्ही तसले हो झाला, काय तुम्ही तसले हो झाला, छे माणूस म्हणत तुम्ही झाला, छे माणूस म्हणत तुम्ही झाला. हो काय तुम्ही तसेच राहा. अरे तुम्ही स्वतःला माणूस म्हणतात का? तुम्ही काय जनावर आहात? अरे माणूस म्हटल्यानंतर त्याला भावना असल्या पाहिजे. या आजूबाजूला एवढं क्रौर्य होत असेल तर तुम्हाला त्याची थोडी सुद्धा जर लाज वाटत नसेल तर त्या माणूस जन्माचा काय उपयोग आहे? धिक्कार असो या जन्माला. काय शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर सारे मावळे एकत्र महाराज तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहोत, काय म्हणाल ते करायला तयार आहोत. शिवबा गाभाऱ्यात आलेले आहेत, आजूबाजूला सगळे आणखी मावळे जमलेले आहेत. या रोहिडेश्वराच्या साक्षीमध्ये सगळे जमलेले असताना सांबाच्या शिवा पिंटीला, सांबाच्या शिवा पिंटीला, पिंटी भवती जगला मावळा, सांबाच्या शिवा पिंटीला, पिंटी भवती जगला मावळा, रक्ताच्या धारणा शिवशंकर विलविला, रक्ताच्या धारणा शिवशंकर विलविला, जय जय रोहिडा, जय जय रोहिडा, जय बसतो सारा, चिडीला चिडी चिडी रंग रोहिडा, जय बसतो सारा, चिडीला चिडी चिडी रंग रोहिडा, जय बसतो सारा, चिडीला चिडी. हर हर महादेव. गजर झालेला आहे मध्ये त्या रोहिडेश्वराची पिंडी गजर झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांना काय करावं?
हातातलं खंजीर घेतलं, आपल्या बोटाच्या रक्तानं बोट कापलं आणि त्या रक्तानं रोहिणेश्वराचा अभिषेक केला आणि सांगितलं, मा रोहिणेश्वरा, आज आम्ही शपथ घेतो की हा अत्याचार आम्ही थांबवणार आणि हिंदवी साम्राज्य इथं स्थापन करणार. हा राष्ट्र, हा देश, ही मातृभूमी त्या यवनांच्या तावडीतनं आम्ही मुक्त करणार. 14 वर्षाचा तो शिवबा साऱ्या मावळांसमोर त्यांनी शपथ घेतली. सगळीकडे आणखी बघा, हर हर महादेव आणखी गजर झालेला आहे. सगळे आनंदित झाले. सगळ्यांनी ठरवलं की नाही, आपण आणखी साम्राज्याची स्थापना करायची असं ठरवलं. पण शेवटी काय असतं की किती चांगलं काम करणारा असला तरी सुद्धा तिथं काही लोक असतात ज्यांना ते पटतच नाही की हे काम चांगलं आहे. तर तसंच तिथं एक बाळाजी नावाचा एक व्यक्ती, म्हणजे शिवाजी महाराजांचा जो गुरु आहे नरसप्रभू, त्या गुरूंचा तो जाव आहे. चलो बाळाजी तिकडे उपस्थित, तोही शपथ, त्याने सुद्धा शपथ घेतली. पण घरी आला, विचार केला की हा शिवबा 14 वर्षांचा हा मुलगा करणार तरी काय. हा करणार तरी काय. हा 14 वर्षांचा एवढासा मुलगा आणि तो आदिलशाही, एवढं मोठं साम्राज्य, एकाच भलतच काहीतरी शपथ गिपत घ्यायची, त्यापेक्षा आपण आरामात राहू. म्हणून त्यांनी काय केलं, त्या आदिलशाहीला एक पत्र लिहून पाठवलं. त्या आदिलशाहीच्या साम्राज्यात एक पत्र लिहून पाठवलं. काय की असं असं इथे शपथविधी झालेला आहे, रात्री 12 वाजता कुणालाही न कळत असा शपथविधी झालेला आहे. तेव्हा नरसप्रभूही त्याच्यात होते, असा मजकूर लिहिला आणि पाठवून दिला. आता आदिलशाहीला खुश झाले होते, असा माणूस कोणते आहे मला सांगणार, हे कळल्यानंतर त्यांना अजून आनंद झाला. त्याने परत पत्र पाठवलं. पत्र ह्याच्यात मिळालं आणि जो आनंद झाला, महाराजांनी लिहिलं होतं तुला काय हवं ते बक्षीस दे, तुला सुविधा दे, सगळं लिहिलं होतं. आणि 2 अटी घातल्या होत्या. काय, एक तर त्या 14 वर्षाच्या शिवाला ठार मारायचं आणि माझ्याकडे पुस्तक करायचं, नाही तर नरसप्रभूंना बंदिवासात धरून सरळ माझ्याकडे विजापूरला पाठवायचं. या 2 अटी, याच्यावर काही केलं तरी तुला बक्षीस आहे. बाळाजी खूप झाला हो, एवढे 2 छोटे काम करायचे आणि मला एवढा मोठा सन्मान मिळणार, फार आनंद झालाय. पण आनंद झालाय कोणाला तरी सांगितलं पाहिजे. पोटात राहील, आता आनंद झालाय म्हटल्यावर कोणाला तरी सांगायला पाहिजे. कुणाला सांगू नरसप्रभूंना तर सांगू नाही शकत. बाकी आजूबाजू मावळ्यांना सांगितलं तर सगळे त्या शिवबा बरोबर आहे, तो कुणाला सांगायचं. ठरवलं माझी बायको बरी, म्हणून संध्याकाळची वेळ घरात आला. बायको घरात होती ते पाहिलं, लवकर दरवाजा घातला आणि बायकोला आणून झोपाळ्यावर बसवलेलं आहे. आणि बाळाजी आपल्या बायकोला सांगतोय, बाळाजी बोले बायको, बाळाजी बोले बायको, बोले बायको, ऐक गळे बोला, बोले बायको, बोले बायको, ऐक गळे बोला, गरिबीचे हाल, गरिबीचे हाल, सोन्या मोत्यानं त्या फुलविन, पिल्या मांडकानं त्या झुलविन, सोन्या मोत्यानं त्या फुलविन, पिल्या मांडकानं त्या झुलविन, या बाळाची बाळाजी खुश झालेला आहे. कारण सुभेदार म्हणाल, मी मला
पत्र पाठवलेलं आहे. आता ही जी चाल आहे बरं का, ही पण पोवाड्याची चाल आहे. म्हणजे मगाशी जे म्हणतो त्याला पोवाडा म्हणतात, पण तो जरा रोषाचा पोवाडा. आणि आता जरा कसं आहे, आनंदाची गोष्ट आहे. हळूहळू बायकोला सांगितलं पाहिजे, एकदम जाऊन सांगायला मजा नाही हो. तिला हळूच बसवलं, झोपाळ्यावर बसून झोप्यात घेत बायकोला सांगू लागला, अगं एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे तुला. काय काय झालं? अगं आपले आता हे जे दारिद्र्याचे दिवस आहेत ना, ते सगळे गेले म्हणून समज. ते सगळे गेले. सोन्या मोत्यानं तुला मी आज छान छान आणखी आहेर करून देईन, दागिने करून देईन. हिऱ्या माणकानं झुलविणं. अगं झोपड्यात बसलेले असशील आणि हिरे माणकं मी तुझ्या अंगावर टाकीन आणि झुलवीन ग. म्हणते अहो एवढं काय बरं तुम्हाला खजिना मिळाला ना? तर शिवाजी शिल्पाबरोबर जाऊन त्या आणखीन यवनांचा कुठला खजिना वगैरे लुटलाय की काय? काल परवाच तुम्ही आणखीन शपथ घेतली आणि आज खजिना पण लुटला. अगं जाऊ दे का, काय ते शिवबाचं कौतुक करते, 14 वर्षाचा तो मुलगा. अगं मी काय केलंय सांगतो तुला. अगं मी काय केलंय सांगतो. बादशाह माझ्यावर खुश आहे. खुश आहे? कोण बादशाह? बादशाह खुश होईल, बादशाह खुश होईल, बादशाह खुश होईल, बढती देईल सुभेदार खुश होईल, बादशाह खुश होईल, सुभेदार करील आनंद फुलविला, फुलविला, सोन्या मोत्यानंद फुलविला, आनंद फुलविला. तुमले हृदयाचे पाट या बाळाची. बादशाह खुश आहे माझ्यावर. खुश आहे? पण बादशाहला काय कळालंय? अगं की बादशाहला बदलं दिलं की असं सगळं झालेलं आहे. तर बादशाहने मला सांगितलंय की मला तो सुभेदार करेल, मला भरपूर पैसे नाणे देईल. आणि फक्त कोणच काम करायला सांगितलं, कोणासाठी? काय? एकतर शिवबाला मारायचं आणि पोस्ती करायचं, नाही तर नरसप्रभूंना म्हणजे ह्याच्या मामांची नाहीतर सासऱ्याला पकडायचं आणि नेऊन त्या आदिलशहाकडे 11 दिवसाच्या पोस्ती करायचं. दोनच काम आहे, कुठलं तरी एक करायचं. मग आपण काय, आपल्याकडे एवढा पैसा, एवढी श्रीमंती, सगळीकडे आपल्याला आणखी मान सन्मान मिळेल. बायको अशी रागावली, कारण ती खरी त्या बाळाची बायको होती, पण ती मुलगी नरसप्रभूंची होती. तिच्या मनात राग आला की 2 दिवसाआधी तुझ्या रोहिणेश्वराच्या समोर शपथ घेतले आहात आणि आज थोड्या पैशांसाठी त्या यवनांच्या मागे तुम्ही गेलात. स्वतःला तुम्ही विकलात त्या यवनांकडे. लाज नाही वाटते का तुम्हाला? थटकन त्या झोपाळ्यावर उठली आणि आपल्या नवऱ्याला सांगते, कधी उलट उत्तर न देणारी ती बाई आज तिने आपलं रूप धारण केलं, उग्र रूप धारण केलं. गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्याच्या तोंडावर फेकलेलं आहे मी. अशा आणखी जो नवरा जो स्वतःला विकतो त्याची बायको म्हणून तरी मी कशी दाखवू? आपल्या पतीला सांगते, तुम्ही बोला, तुम्ही पतीचे बोला, तुम्ही पतीचे बोला, सतीला बोला, मंजरी बोला. तुम्ही पतीचे बोला, कोणी पतीचे बोला, मंजरी बोला, सतीला बोला. ते ऐकून तिला असं वाटलं की कुणीतरी उकळतं रक्त आपल्या कानात घालावं. अशी त्यांची अवस्था त्या बाईची झालेली आहे, त्या मातेची झालेली आहे. पण तेवढाच राग तिला आलेला आहे, तेवढाच राग तिला आलेला आहे. कोणी पतीचे बोला, कोणी पतीचे बोला, सतीला थोड मंजरी थोड. कशी अवतारली वाचिना, कशी अवतारली वाचिना, कशी खंडली नाचिना,
बनली नागिणार पतीला परतून बोलली बोला या बाळाची या बाळाची असा राग आपला आला तुम्ही मंगळसूत्र टाकून दिला आणि म्हणतो लाज कशी नाही वाटली मला आपल्या समोर आई बहिणीचे एवढे अत्याचार होत आहेत त्यासाठी आपण हा आणखी त्या रोहिणेश्वराच्या समोर त्या भगवंताच्या साक्षीला भरून आपण शपथ घेतली आणि मी त्या यवनाच्या सोबत सामील झाला थटकन तिकडे उठली आणि आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केलेला आहे डोळ्यातून घडाघड अश्रू वाहत आहेत की भगवंता पण असा पती का मिळाला आज प्रत्येक मावळा या स्वराज्यासाठी शपथ घेतलेली आहे आपला जीव देण्यासाठी सुद्धा ते पुढे आलेले आहेत आणि हे त्या यवनांच्या सोबत हात मिळवावा भगवंता असा पती तरी तुम्हाला का दिलास दुःखामध्ये या खोलीत यवनाने जसं या बालाजीला पत्र पाठवलं होतं तसं त्यांनी नरस प्रभूंना सुद्धा पत्र पाठवलं पत्रात लिहिलं होतं नरस प्रभू तुम्हाला मी सुभेदारी दिली तुम्हाला मी रोहिणेश्वर सांभाळायला दिला तर तुम्ही माझ्या विरुद्ध फितूर करू लागला तुम्ही त्या शिवबाच्या 14 वर्षाच्या बाळासोबत मिळून स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघताय 11 दिवसाच्या आज बिजापूरमध्ये हजर झाला पाहिजे नाहीतर तुम्हाला जिथं राहाल तिकडे तुमचा कत्तल केला जाईल तुमचा जीव काढला जाईल असं पत्र आलेलं आहे रोहिणेश्वराच्या समोर ते बसलेले डोळ्यातनं गळागळ अश्रू वाहत आहे रोहिणेश्वरा आजवर मी तुझी सेवा केली या मातृभूमीसाठी काहीतरी करावं अशी मनात इच्छा झाली आणि शिवबा म्हणजे कोण आहे रोहिणेश्वरा ईश्वरा तुला माहिती नाही कारण तुझाच जो अंश आहे तुझाच जो अवतार आहे आणि त्याला घेऊन आम्ही स्वराज्य स्थापन करण्याचं ठरवलं आणि असं कोण निघाला रे तिथून की ज्यांनी या यवनाला कळवलं भगवंता आता 11 दिवसात तर मला परत घेऊन जाणार पण 11 दिवस तुझ्या समोर तुझ्या सानिध्यात राहील मला वेगळा काही नको म्हणून त्या रोहिणेश्वराची आणखी प्रार्थना नरस प्रभू करतायत त्या रोहिणेश्वराची प्रार्थना हा करू लागला. आता 11 दिवस त्या रोहिणेश्वराच्या सानिध्यात राहायचं, वेगळं काही करायचं नाही असं ठरवलं. आता काय करायचं? तसंही आता 11 दिवसाने माझा प्राण जाणार, माझा जीव जाणार. म्हणून नरस प्रभूने ठरवलं की आजूबाजूच्या ब्राह्मणांना बोलावलं आणि अनुष्ठान करू लागले की निदान मी जायच्या आधी या शिवबासाठी काहीतरी मी करून तरी जाईल, या शिवबासाठी काहीतरी पुण्य तरी मी कमावून जाईल. म्हणून असं आणखी अनुष्ठान त्याने सुरुवात केली, अनुष्ठानाची सुरुवात केली. आणि अशी सुरुवात करताना रोज अनुष्ठान चालू आहे आणि बातमी इकडे पसरली
की कुणीतरी फितूर झालेलं आहे, कुणीतरी फितूर झालेलं आहे अशी बातमी पसरली, तेव्हा नरसप्रभूंचा मुलगा दादाजी प्रभू त्यांनी विचार केला की असा कोण हा मावळा असेल ज्याने अशी फितुरी करावी. अरे त्या रोहिणेश्वराच्या समोर रक्ताचा अभिषेक करून तुम्ही आणखी प्रतिज्ञा केलेली आहे, तरी कोणी फितूर निघाला. म्हणून घरोघरी जाऊन हा विचारतोय, आणि तू काय रे फितुरी केलीस, आणि तू केलीस का, तुला काय पाहिजे होतं, तू केलीस का रे. प्रत्येक मावळ्याच्या घरी 100-500 मावळे प्रत्येकाच्या घरोघरी